नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूया टोमॅटोची चटणी। तर इथे मी 4 टोमॅटो घेतलेत, 9-10 पाकळ्या लसणाच्या, 4 मिरच्या, कोथिंबीर। तर इथे टोमॅटो आपण कापून घेऊया। एक पॅन गरम करायला ठेवूया, त्याच्यात असे टाकून घेऊया टोमॅटो। थोडंसं तेल टाकून आपण झाकण ठेवूया। तर मीडियम गॅसवरती मी हे 5 ते 7 मिनिटं असे ठेवले, नंतर परत पलटी करून घेऊया त्यांना। पलटी करून घेतल्यानंतर परत 5 मिनिटं झाकण ठेवून आपण परत त्याच्यात लसणाच्या पाकळ्या, चवीपुरतं मीठ टाकले, नंतर झाकण ठेवूया। मी 2 ते 3 मिनिटं परत जरा शिजवून घेऊया। तर इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या, त्या एकदम बारीक अशा कापून घेतल्या। एकदम बारीक कापायच्या, जेणेकरून त्या भाजल्या जातील आणि खाताना लागणार पण नाही, असं की मिरची टाकली असं वाटणार पण नाही। थोडंसं हलकंसं तेल टाकले परत मिरचीसाठी। परत 2 मिनिटं झाकण ठेवूया। तर इथे आपण बघू शकतो आता सगळं छान शिजले असं। आता टोमॅटो आपण पलटी करून घेतले, तर आपण त्याची साल काढून घेऊया। साल काढल्याच्या नंतर छान असं मॅश करून घेऊया सगळं। तुम्ही बघू शकता मिरची आपण टाकलेली एकदम खरपूस अशी भाजून घेतली। नंतर असं चांगलं मॅश करूया। तर त्याच्यानंतर आपण त्याला फोडणी देऊया, राई आणि कढीपत्त्याची। एक कांदा कापून घेतला, थोडीशी कोथिंबीर ते टाकून घेतले त्याच्यात। छान मिक्स करून आपण फोडणी टाकून घेऊया त्याच्यात। तर आपण कधी भाजी नसेल तर हे उत्तम आहे भाजीसाठी, भाजीपेक्षाही छान लागते ही चटणी, चवदार। तर अशी आपली टोमॅटोची चटणी। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।